चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थ विक्री आणि सेवनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत। याच अनुषंगाने चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस आणि प्राचार्यांची संयुक्त बैठक पार पडली। यावर अंमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी प्राचार्यांना पोलिसांनी धडे दिले। महाविद्यालयीन परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे तसेच जिल्ह्याला पूर्णपणे यापासून मुक्त करणे हे या बैठकीचे औचित्य होते। प्राचार्यांना दिलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित विभागांशी योग्य समन्वय साधून जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्याचा दृढ निर्धार या बैठकीत करण्यात आला। आता तरुणांना याच्या विळख्यातून वाचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे। तसेच महाविद्यालय परिसर आणि इतर भागातील अंमली पदार्थांची खरेदी विक्री होणाऱ्या संशयित ठिकाणांची तात्काळ माहिती घेऊन त्यावर अत्यंत कडक आणि परिणामक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनतेची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत, त्यांच्यातील संभाव्य व्यसनाची ओळख पटवून योग्य वेळी त्यांना मदत करावी यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले आणि विविध व्यावहारिक सूचना सुचवल्यात। पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत। त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अंमली पदार्थ माफियांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल। या मोहिमेत सर्व महाविद्यालय, प्राध्यापक आणि पालकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर, दामिनी पथक आणि सायबर सेलचे अधिकारी उपस्थित होते।